नमस्कार प्रेक्षकांनो, उद्योगमार्ग परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण 2.5 लाखाच्या गुंतवणुकीत 3 लाख रुपये कसे कमवता येतील या व्यवसायाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत। चला तर मग पाहूयात। सर, उद्योगमार्ग परिवारात तुमचं स्वागत आहे। धन्यवाद। आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा। ओके, मी पवन शेटे, सिंक्रोमेक कंपनी फूड मशीनरीचा मालक म्हणून सांगतोय। माझं स्वतःचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे। 2014 मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्येच MIT कॉलेजमध्ये पास आउट आहे। पहिल्यापासून बिझनेस करायचा हा एक मनात हे होता। कॉलेज असताना आम्ही रोबोटिक्स मध्ये काम करायचो, त्या अनुषंगाने आम्ही काम करत गेलो आणि कस्टमरचे आमच्या मित्रांच्याच काका होते, ते पापड बिझनेस करायचे, तर त्यांना रिक्वायरमेंट होती पापड मशीन मध्ये। तिथून आमचा बिझनेस हा रूट चालू झालेला आहे आणि आमचे मित्र, आमचे पार्टनर जे आहेत अनिकेत चव्हाण, तेही आहेत, ते आमचे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहेत। जे काही इलेक्ट्रॉनिक्स सप्लाय आहेत तिथून आमचा सप्लाय चालू होतो आणि सोबत काम करतोय आम्ही। एक मित्र असल्यासारखे तरी पण आम्ही भाऊ म्हणून जास्त काम करतो सोबत मध्ये। ओके, इथे आपल्याकडे सगळ्या फूड प्रोसेसिंगचे मशीन मॅन्युफॅक्चरिंग होतात। आता आज आपण जे बघणार आहोत, चकली बनवण्यासाठी जो कम्प्लीट सेटअप आहे त्याची सगळी मी माहिती देणार आहे तुम्हाला। काय काय मशीन आहेत, सर्वात प्रथम आपल्याकडे आहे भाजणी भाजायचं मशीन, त्याला रोस्टिंग मशीन म्हणतो। यात तांदूळ, उडद डाळ, मूग डाळ ह्या सगळ्या तुम्ही डाळी, तांदूळ सगळ्या भाजू शकतात, एकसारख्या भाजल्या जातात, करपली जात नाही। विशेष म्हणजे सिंपल प्रोसेस आहे, गॅसवर चालतो आपला, अर्धा HP ची मोटर आहे। यानंतर सेकंड प्रोसेस येते तुमची आटा चक्की आहे। या सेट मध्ये तुम्हाला 2 HP ची आटा चक्की मिळणार आहे। त्याच्यात तासाला तुम्ही 10 ते 12 किलो आटा हे दळू शकतात। त्यानंतर ही तिसरी प्रोसेस येते पीठ मळण्याची मशीन। ही आहे अर्धा HP मध्ये 5 किलोचं मशीन आहे। याच्यामध्ये तुम्ही 5 किलो मळण्याला तुम्हाला साधारणतः 10 मिनिटं लागणार आहेत। मळणी झाल्यानंतर चौथं मशीन येतं आपलं ऑटोमॅटिक ग्रेडचं चकली मशीन। यामध्ये तुम्ही चकल्या बनवू शकतात तासाला 8 किलो। ह्या सगळ्या मशीन मध्ये चकली, कुरडई, मुरुक्कू हे 4 प्रकारचे आयटम, 5 प्रकारचे आयटम बनवू शकतात। यानंतर चकली झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट प्रोसेस आहे फ्राईंग मशीन। हे इलेक्ट्रिकल फ्रायर आहे, याच्यामध्ये हीटर आहेत, याच्यात तुम्ही कट ऑफ करू शकतात, तुम्ही टेम्परेचर आहे हवे तेवढं सेट करू शकतात। 160 170 एकसारखी चकली तुमची तळल्या जाणार, कमी जास्त होत नाही। तळल्यानंतर तुमच्या चकलीमध्ये जर तेल उरत असेल, पॅकिंग करताना जर तेल उतरत असेल पॅकिंग मध्ये, त्यानंतर जर त्यासाठी बेस्ट मशीन आहे, याच्यामध्ये तुम्ही चकली घालून त्यातले एक्स्ट्रा एक्सेसिव्ह ऑइल आहे ते काढू शकतात। हा सगळा 6 मशीनचा सेटअप तुम्हाला आपल्या सिंक्रोमेक कंपनीमध्ये भेटेल। याची प्राइस जाते 6 मशीनची 2.5 लाखापर्यंत। तुम्ही जर ह्या दिवाळीमध्ये बुकिंग करणार आहे, सध्या ऑफर चालू आहे, ही ऑफर मध्ये तुम्हाला हा सगळा सेटअप 2,30,000 मध्ये मिळणार आहे आणि तुम्हाला या व्यतिरिक्त सगळ्या मशीन मिळू शकतात। अवश्य व्हिजिट करा आपल्या कंपनीला। एखाद्याला हा व्यवसाय सुरू करायचा असेल, ओके, त्यासाठी किती जागा लागेल? या मशीन चालू करण्यासाठी तुम्हाला मिनिमम 10 बाय 15 ची जागा लागू शकते। आणि सर, जी चकली बनवण्याची जी पूर्ण प्रोसेस आहे, ओके, त्या मशीनवर आपण चकली बनवण्याच्या कोणकोणते पदार्थ बनवू शकतो? ही चकली मशीन मध्ये याच्यामध्ये 6 आयटम बनवू शकता तुम्ही। याच्यामध्ये चकली येणार, कुरडई, मुरुक्कू, पट्टी पापड, स्टिक्स, उपासाची बटाटा साबुदाणा चकली, हे सगळे प्रकार तुम्ही बनवू शकता या मशीन मध्ये। ऑटोमॅटिक ग्रेडची मशीन आहे। 2.5 लाख रुपये गुंतवणूक करून एखाद्याने व्यवसाय हा चालू केला तर त्याला महिन्याकाठी मिळणाऱ्या प्रॉफिट बद्दल काय सांगाल? याचं तुम्ही ही सगळी गुंतवणूक केल्यानंतर मिनिमम तुम्ही ह्या मशीन मध्ये 1.5 टनापर्यंत प्रोडक्शन काढू शकता चकलीचं। होलसेल जरी तुम्ही विकली तरी मिनिमम तुमचं 3.5 ते 4 लाखापर्यंत बिझनेस होऊ शकतो। व्यवस्थित तुम्ही फुल फोर्सने जर काम करणं, पूर्ण मेहनतीने काम केलं तर 4 लाखापर्यंत तुमचा हा बिझनेस जाऊ शकतो आणि प्रॉफिट याला 50% अवश्य मिळतो तुम्हाला। आणि सर, सगळ्यात महत्वाचं काय असतं, मार्केटिंगचा खूप मोठा इश्यू असतो। मार्केटिंग बद्दल काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? मार्केटिंग साठी सगळ्यात सोपं आहे सर, तुमची जी पॅकेजिंग करणार आहेत त्यावर तुम्हाला प्रॉपर FSI लायसन्सचं ब्रँडिंग करून तुम्ही त्याचं स्टिकर करायचं आहे। तुमचं जे आहे, तुम्ही स्वीट मार्ट्स मध्ये, फरसान मार्ट मध्ये, ह्या ज्या आहेत ह्या दुकानमध्ये तुम्ही एकदा डिस्प्लेला लावलंय की तुमचा हा खूप सारा सेल आहे। दिवाळीमध्ये तुम्हाला सांगतो सर, एक कस्टमर, माझे जे ओल्ड कस्टमर आहेत, 4 ते 5 टनापर्यंत चकली विकतात। डिमांड खूप आहे, घरगुती कस्टमर आहेत, स्वीट मार्ट्स मध्ये जाऊ शकतायत तुम्ही, होलसेल मध्येही काम करू शकताय। आणि सर, हा व्यवसायासाठी कोणकोणते लायसन्स वगैरे काय आवश्यकता असतील सर? यामध्ये तुम्ही लायसन घेऊ शकता, FSIचं लायसन घेऊ शकतायत, MSMEचं रजिस्टर करून तुम्ही, सध्या PMFE ची योजना खूप छान चालू आहे, ज्यामध्ये 35% तुम्हाला सबसिडी आहे। इव्हन तुम्हाला गुंतवणूक करताना 90% लोन सँक्शन करतंय गव्हर्नमेंट आणि 10% तुम्हाला स्वतः इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला यावर सगळे 35% सबसिडी मिळते तुम्हाला। आणि सर्वात महत्त्वाचं काय असते सर, हा व्यवसाय निवडताना ना, आता आपले जे प्रेक्षक आहेत हे बहुतांशी ग्रामीण भागातले आणि शहरी भागातले आहेत। ओके, तर त्यांच्यासाठी काय सांगाल की ह्या व्यवसायाचं लोकेशन कुठं असलं पाहिजे?
ह्या व्यवसायाचं लोकेशन तुम्ही माझं असेल की तुम्ही लोकलचा जो सरफेस आहे चांगला लोकलाइट असेल तर तुम्हाला व्यवसाय म्हणजे सेंटर पॉइंटला असाल तर तुमचं सगळीकडे तुमचा बनलेला मालही पोहोचवणं सोपं आहे आणि तुम्हाला जो बनवायचा आहे त्यासाठी रॉ मटेरियल आहे तुम्हाला इझिली अवेलेबल होईल. तुम्ही मार्केटमध्ये असाल तर तुम्हाला इझिली लोक सेलही होईल. तुमचा डायरेक्ट कस्टमरही तुमच्यापर्यंत व्हिजिट करू शकतो जर तुमचं लोकेट चांगलं असेल तर. आणि हा बिझनेसचा स्टार्टअप झालाय आपला 2018 पासून. रजिस्टर झालेली कंपनी आहे, जीएसटी नंबर आपला सगळं फॉर्म रजिस्टर्ड आहे. आणि आजच्या डेटला आपण ह्या गेल्या कोरोनापासून आपला जो सेल वाढलेला आहे सर सांगायचं एवढंच आहे की आपला ह्या 3 वर्षात चकली मशीनचाच 1000+ मशीन सेल केल्यात आपण मार्केटमध्ये फक्त चकली. या व्यतिरिक्त बाकीच्याही मशीन आहेत म्हणजे आपल्या मार्केटमध्ये जवळपास 3000 पर्यंत मशीन सेल झालेल्या आहेत. म्हणजे तुम्ही ह्या एंड पासून जसं ओडिसा वेस्ट बेंगॉल म्हणतायत तर आपलं महाराष्ट्रापर्यंत आहे, वर दिल्ली पासून तर खाली तामिळनाडू चेन्नई पर्यंत आपल्या सगळ्या मशीनचा सेल झालेला आहे. या व्यतिरिक्त आपण मशीन एक्सपोर्ट पण केलेल्या आहेत. UK आहेत, US आहे, न्यूझीलंड आहे, मलेशिया आहेत, कम्प्लिटली दक्षिण आफ्रिका आहे, नंतर आपला शेजारचा नेपाळमध्ये आहेत, आपले डीलर आहेत नेपाळमध्ये. त्या सगळ्या ठिकाणी आपलं सेल झालेलं आहे कम्प्लिटली मशीनचा. अच्छा, खूप मोठं नेटवर्क बिल्ड केलेलं आहे. हो हो हो. प्रेक्षकांनो, सरांनी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये कुरडई बनवण्याची जो व्यवसाय असतो कुरडई बनवण्याचा आणि त्याच्यासाठी कोणकोणत्या मशीन्स लागतात, त्याच्यासाठी किती गुंतवणूक लागते, मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, त्याची प्रोसेस कशा प्रकारे चालते याविषयी आपल्याला सरांनी आज सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. जर सरांचं हे काम आवडलं असेल, उद्योग मार्गचं हे जर काम आवडलं असेल, हा व्यवसाय तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर तुम्हाला मशीन्स वगैरे काय बाय करायचे असेल तर सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या. उद्योग मार्ग तुमच्यासाठी अशाच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं, त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत किंवा नवीन ॲग्रिकल्चर सेक्टर सोबत. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.